मंत्र्यांचा मुलगा फरार आहे आणि पोलिसांना सापडत नाही आणि त्याचा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन फेटाळला जातो तरी सापडत नाही. राज्याचा एक मंत्री बेपत्ता होतो. संजय राऊताला काही माहिती नाही आहे. ज्या पद्धतीचं राज्य या महाराष्ट्रात भाजपा चालवत आहे ते मी पाहिलं आहे का? गुंडागर्दी, दहशतवाद, यंत्रणेचा गैरवापर. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे. त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे. महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली. हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीनसुद्धा फेटाळला. म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना. मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ यांना खून केले किंवा दरोडे टाकले, चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी अभय दिलं आहे का? मंत्र्यांचा मुलगा फरार आहे आणि पोलिसांना सापडत नाही आणि त्याचा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन फेटाळला जातो तरी सापडत नाही. राज्याचा एक मंत्री बेपत्ता होतो. मी कोकाट्यांविषयी बोलतोय. ते काही वेळ 48 तास सापडत नाहीत. हे पोलीस आहे, ही पोलीस यंत्रणा आहे, ही भाजपची टोळी आहे खाकी वर्दीतली. कुठे गेला मंत्र्यांचा मुलगा? कायदा सुव्यवस्थेवर तुम्ही भाषणं देता ना विधानसभेत, विधिमंडळात. कोणालाही सोडणार नाही. मग मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ, मंत्र्यांचे बाप कसे सुटतात? साताऱ्यामधल्या ड्रगच्या कारखान्याचं काय झालं हे सांगतील का देवेंद्र फडणवीस? त्यातले खरे सूत्रधार कोण आहेत हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. पण संबंधित मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गुडघ्यावर बसले जवळजवळ. आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ड्रग्सच्या कारखान्याच्या सूत्रधारांना अभय दिलं. संजय राऊताला काही माहिती नाही आहे. महाडमध्ये काय घटना घडली, काय नाही, कशी घडली, कुणाकडनं सुरुवात झाली हे त्याला काही माहिती नाही संजय राऊतला. परंतु जे झालं ते झालं. काय आहे, आमची मुलं जे काय बूथवरती राऊंड मारत होते, भेटीगाठी देत होते आणि त्यात ते लोक समोरासमोर आले. आमचे लोक चालत येत होते. ते गाड्या घेऊन त्याच्यामध्ये लाठी काट्या, बॉडीगार्ड बरोबर रिव्हॉल्वर, हे सगळं कशासाठी? जर निवडणूक प्रक्रिया चालू आहे तर तुम्ही पण फिरा, आमचं त्याबद्दल दुमत नव्हतं. परंतु जे काय साहित्य घेऊन आले होते ह्याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून भानगडी करायला आले होते. आणि मग जे काय अंगावरती आले तिथं त्यावेळेला, आणि तेव्हा हा घडलेला प्रकार आहे. पण हरकत नाही आहे, जे झालंय ते झालंय. सेशन कोर्टाने जामीन फेटाळला, हायकोर्टाने फेटाळला, आम्ही ते मान्य करतोय. आम्ही तो हायकोर्टाचा मान ठेवतोय, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.